रेणुका कांबळे या ताईंचं पण नवीन संचार आज खुलं करायचं आहे. ताईंना यल्लमाचं वारं येतं, सोबत अजून कुठली देवी असेल अंबाबाई वगैरे ते पण बघणार आहोत. ताईंना एकदा दोनदा वारं आलं तो कोकणाचं यल्लमाचं, तर ताईंची इच्छा आहे की एकदा तो संचार पूर्णपणे मोकळं करायचं. मग ताईंचं वारं संचार आहे, तर संचार मोकळं करण्यासाठी आपण 21 लिंब 1.25 लिटर दूध, 1.25 लिटर दही, गोमूत्र आणि गुलाबजल असे एकत्र मिश्रण करून हे घेतलेलं आहे. मिश्रण पंचामृत बनवून घेतलेलं आहे. त्या पंचामृताने ताईंना शुद्धीकरण करून घ्यायचंय. आणि ताईंचं वारं व्यवस्थित खेळत नाहीये. एकदा झालं, किती वर्षापूर्वी आलं तो वारं? गेल्या वर्षी याच वर्षी वारं आलं होतं आणि ताईंना बरेच दिवसापासून त्रास होत होता, परंतु तो काय वारं खुलं झालं नाहीये. तर आपण आज पंचामृताने आंघोळ घालून 5 सवासने आणि 5 ज्यांना वारं आहे, त्यांच्या अंगात संचार आहे, अशा व्यक्तीने, अशा स्त्री पुरुषांनी सगळ्यांनी काय करायचं, ताईला औक्षण करायचं. त्याच्याने काय होतं, वारं हे मोकळं चांगल्या प्रकारे होतं. आज पहिल्यांदा वारं मोकळं करणार आहे. पहिली सांगू ना ताई, पहिलीच ताईंची आरती आहे. तर युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी नक्की पहा. आता काय करायचं, हात जोडा आता. घ्या हे घ्या. बोलता मग आमच्या काळीचं हे घ्या ना. गाणं का थांबवले? पाणी पिते ते जमले पाणी पिते पाणी. ताई तू तिकडे थांब पाणी द्यायला.
थांबा एक मिनिट. नमस्कार, मी गुरुवारी प्रशांत भाऊ गायकवाड, राहणार खराडी. आज आपल्या इथे अजून 2 आरत्या आहेत. त्या म्हणजे मुंबईच्या आहेत. एक मुंबईची ताई सिद्धिविनायक भोसले या ताईंची आरती आहे. सोबत त्यांना काऊबाईचं वार आहे. अजून एकच वार आहे ना ताईंना, फक्त काऊबाईचं वार आहे. सोबत त्यांच्या बहीण या चिपळूणला राहतात, कोकणमध्ये, बरोबर ना. ताईंचं नाव आहे मधुरा मनोज कदम. या ताईंना सुद्धा काऊबाई आणि दावजी पाटलाचं वार आहे, बरोबर. आज हो, माहेर तर दोन्ही पण आहेत. बरं, तर आज ताईंची आपली तर आनंदाची आरती आहे. ताईंना सुद्धा आज पहिली आरती आहे ताईंची. तर त्यांचा संचार मोकळा करायचा आहे. संचार मोकळा करण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे पंचामृताची आंघोळ घालतो, तशी आंघोळ घालून 5-6 वर्षांची असते त्यांचा औषध करायचं. त्यानंतर तो वारं चांगला तर आपण मोकळं करू. तर ताई पहिल्यांदा आपल्या इथं आलेले आहेत आरतीसाठी, आणि आज ताईंची पहिलीच आरती, बरोबर ना ताई. हो, त्याच्यानंतर दिवाळी ताईंची गेनवा सुद्धा लवकरात लवकर होणार आहे. चला, बाकीचं काय आहे, तो कार्यक्रम कशा पद्धतीने असतो तो पूर्णपणे तुम्ही युट्यूबच्या इन्स्टाच्या माध्यमातून पहा.
बाबांची. देवप्पा लय दिवसापासून वारं खुटलं होतं, आज वारं आनंदाने खेळले. हा तर आनंद आहे का भक्ताचा? तर त्याला बरकत देणार का लवकर? देणार ना? मग असं आनंद आनंद करणार का भक्ताचा? हा थोडासा कावडीचं. आता आई आंबाबाई असं एक डाव खेळायचं बघ, सगळं मिक्स नाही करायचं. खाली बस वाटी पण पकडते. खाली बस खाली बस. नाही खाली नको इथं पकड उभा आंबाबाईची आई पुढे थोडं आंबाबाईची बावनचेरची मालकीन आज उतरली साक्षात. बरोबर ना? किती वर्ष तू खोट केली होती. हा बरेच वर्ष वारे खेळत नव्हतं, आता आनंदाने उतरली ना. आई आनंद आनंद आहे का सांगून जायचं बघ. आनंद आहे ना? हा लवकर आधी माझ्या शक्ती जगदंबा घरी आणणार आहे, काऊबाई घरी आणणार आहे. त्यानंतर बरकत देणार ना नक्की. हा असंच लवकर भक्ताच्या पाठीमागे राहा. हा देणार थोडासा बरोबर. परंतु मनापासून भक्ती करतात आणि त्यामुळे शक्ती त्यांच्याकडे गेलेली. बरोबर. त्यामुळे ताईंचं आज वारं खरं की खोटं आपल्याला सांगायचं. बरोबर ना? कारण नुसतं आपले येतात तिकडचे लोक पण म्हणले पाहिजे ना, मानले पाहिजे की खरंच वारं आहे. त्यात ते तुम्ही आहेत, तुम्ही काही जवळचेच आहेत. बरोबर. तुम्ही पाहायचं ते वारं खरं की खोटं. तर खरं असेल तर खरं होईल, खोटं असेल तर खोटं. म्हणजे तो गेम जो ठरले ती पण कॅन्सल करता येईल आपल्याला. बरोबर. अरे तारीख काढली, सगळं तयारी झाली, तरी पण आपण विश्वास आहे माझा ताईचा म्हणून आम्ही तयारी केली. कारण तुमचा पण विश्वास पाहिजे ना. समजा इथं जर खोटं ठरलं तर हे कार्यक्रम इथंच थांबणार. आलं लक्षात. परंतु आता त्यांची खरी परीक्षा आहे, ह्याच्यात पास झाली तरच तू मोठा कार्यक्रम करायचा, नाही तर नाही करायचं. आता काय करतो, 5 लिंबाची रास लावतो. हळदी कुंकू पुढे
1 2 3 4 5. पहिल्यांदा काय केलं आपण हे सगळी जागा स्वच्छ करून घेतली. आता वारे खेळ सगळ्यांचे पायावर पडलेत ना. आता राशीमध्ये आपल्याला जगदंबा लावायची. हा चिरास लावतो. हा एक त्या देवीच्या नावाने एक लिंबू ठेवतो. खरं असेल तर उचल, दुसरीकडे जाईल. बस खाली आता, बस खाली, बस ना आता खाली. लय दिवसात मी बघितलं ओके. रेणुकाची सासू. चला सर्वांनी हात जोडा आणि ताईंचं वारं खरं होऊ दे. तिची मनापासून भक्ती आहे, त्यामुळे तिला प्रार्थना करायचं वारं खरं होऊ दे म्हणून. ठीक आहे. चल हात जोडा सर्वांनी. बंद करा मोठं. तर तुला माझं मागणं, या गुरुचं मागणं, या प्रशांत बाजू तुला मागणं की तिचं वारं खरं होऊ दे आणि बरोबर तिची शक्ती, तुझी भक्ती ते बरोबर दाखवा आणि तेच त्रास उचलून गुरुच्या वाट्यात देऊ दे. तुझ्या चरणी हीच प्रार्थना करतो. बोलत्या मांडच्या गावाचं जानची टाकली काय एका नावाने. जर ही जर बरोबर उचलली तर वारं खरं, नाही तर हा. सेम पडले ना. बोल मग अंडरचे का व्हायचं. फुल नाही, फुल आहेत 4-5. अमृता फुलं सगळी टाकली का. पानं कमी आहेत का आपल्याकडे. हात तिला घालायला लागला. मामा फुलं आहेत ना. एक सारखी फुलं देण्याचं परत म्हणायचे. बरं आहे का नाही. बर कापूर आहे. पाणी नाही आले कोणी. त्यांनी आणले होते एवढेच होते. दुसरं पेशंट वगैरे आहेत का पाणी असते. नाही राहू दे, चल झाली एकच रास आहे. तेवढेच होते. घ्या. आता सर्वांनी प्रार्थना करायची आणि पाया पडायची. बोला ताईंना. इथनं सर्वांनी पाया पडा. हा ताईला बोलवा. घे साईडला. हळदी कुंकू एकाच्यात. बोल मांडरच्या काळूचा लावली गा लिंबू काय रास लावलेली आहे. जिथे तुझं मन झालं नाही तीच रास उचलायची. बघ डोळे उघड कराय. डोळे उघडे कर. बघ ही मांडगडची काऊबाई आणि इथले सर्व देव डोळे उघडे करून बसली. ही बघ डोंगरची काऊबाई, बावनखेड्याची मालकीन आज या भक्ताकडे गेली तर आनंदाचा आनंद करायला. तसं या भक्ताचं रास उचलायची आणि आनंद करून गुरुच्या वाट्यात द्यायची. बघ चल घे.
हार राहू दे आतमध्ये. खरं ना. तुमचं लेणंच काय हिरवी खत चोरी पांढराच बघा वर मोठ्याच जाईल मुंग बदल कामराने मनीतला लाड बदल बघाने श्वास झाली वागावले करुण आरती वाजत गाजत चालत बोलत आलीस ग बाई तू खेळ आलीस का ग बाई आज खोर भेंडे पण आज खोर भेंडे सांज करी माझ्या आईला आईला चम्मा आणि दुर्गो सातन सवासनी आठवा पोत्राचा नववा तत्परी नववा दाजरी टांगण घालतो आई तुझ्या त्या चरणावरी वरकरण कोल्हा